सकाळी उठायलाच खूप लेट झाला, त्यामुळे आम्ही व्हिडिओ कवर नाही करू शकलो. पण संध्याकाळी आज पण दीपकची तब्येत ठीक नसल्यामुळे तो जिमला नाही गेला, पण संध्याकाळी तो नक्की जाणार आहे. तर आज जो ब्लॉग येईल तो अर्ध्यातून येईल संध्याकाळपासून, ठीक आहे. निघालं आहे जॉबला जाण्यासाठी. खूप लेट झाला आहे, कारण की 8:30 इथेच वाजून गेले. तर बघू आता, निघतोय जॉबला जाण्यासाठी. तयारी वगैरे केली आहे. आज गाईज खरंच खूप लेट झालं मला. ॲक्च्युली मला बरं नव्हतं म्हणून यामुळे मी आज जिमला नाही गेलो आहे, पण मी संध्याकाळी जाणार आहे. आणि ॲक्च्युली आम्हाला मी सांगितलं पुन्हा 7:30ला, पण आता 8:30 झाले. लेट निघतोय. आज एवढा लेट झाला ना, काय सांगू. खूप लेट झाला आणि मला बरं पण नव्हता. नुसतं मला सर्दी, प्लस सर्दी तर मला काय माहीत जातच नाही. आता 4 महिने झाले सर्दी जात नाही. पण आज जे सर्दी पकडलेलं 5:30ला, एवढी घाण सर्दी झाली ना, मला उठायला जमत नव्हतं. आज मी गुरुवारची पूजासुद्धा नाही केली, म्हणजे नॉर्मल पूजा केली नाही. मी पोथी वाचतो, पण आज मी ते पोथी पण नाही वाचलं. तर संध्याकाळी येऊन मला पोथी वाचायची. स्वतः पण थंडी तर मी सुद्धा लेट होते, हा सुद्धा लेट. त्यामुळे आम्हाला आज जमलं नाही आणि सकाळी आज जिमला नाही गेला त्यामुळे. पण आता उलटा ब्लॉग येईल, जसं की आता आम्ही जॉबला निघालो आहे आणि संध्याकाळी दीपक गेला. संध्याकाळी लवकर सोडला ना, बघा आता आम्हाला जर 6:30 पावणे 7ला सोडतो, तर आम्हाला यायलाच काहीतरी 8:30 वाजतात. जर आम्हाला लवकर सोडला ना बोलता जर 7 म्हणजे मी 8 वाजेपर्यंत घरी आलो ना, तर जिमला जाईल. कारण की इथं जिमचं टायमिंग काय आहे, 9:30 किती संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 9:30पर्यंत आहे. मग त्याच्या अगोदर जर मी आलो तर मी जाईल नक्की जिमला. चालेल. हॅलो गाईज, आम्ही आता दोघंही चाललोय जिममध्ये. मी तर काय वर्कआउट नाही करणार आहे, बिकॉज मला आवडत नाही वर्कआउट करायला. पण दीपक, तू करणार आहे वर्कआउट? मी वर्कआउट तुला पण करायला. आता मला लवकर सोडलं, थोडा माझा प्रॉब्लेम झाला आहे, तो मी नंतर सांगेल. पण लवकर सोडलं म्हणून आम्ही लवकर आलो. आणि सकाळी दीपकचं तब्येत ठीक नसल्यामुळे जिम स्किप झाली त्याची आज. त्यामुळे मग आम्ही आत्ता चाललो आहे इव्हनिंगला दोघं सोबत. बघूया आता जिममध्ये भेटूया. मी नाही करणार दीपक जिम. मी तुला करायला लावणार. मी नाही करणार. हिला आज जबरदस्ती मी जिम लावणार. क्या जबरदस्ती है भाई, अजीब है जबरदस्ती. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? ठीक है, ट्राई करूँगी. क्या ट्राई करोगे? करेगा. ट्राई करूँगी. नहीं, तू करेगा जिम. ट्राई करूँगी. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? हा पोरगा आहे ना, मला नेहमी जबरदस्ती करतो. आज पण जबरदस्ती करतोय. आता लेफ्ट पण लवकर येत नाही आमची. चलो अभी हम लोग जाते हैं. गाईज, आम्ही निघालो आता. मला खरंच खूप भीती वाटते. भीती काय त्यात, तुला थोडी ना. एकदा मी ट्रेडमिलवरती पळत होती ना, म्हणजे झालं आता नाही का आपण सोबतच टेलिपरफॉर्मन्स लावला, मला त्याच्यावरती नाही जमत. ट्रेडमिल नाही, तुला नॉर्मली आज एक्सरसाइज कर बिकॉज बघ जिम करशील. ठीक है, मैं ट्राई करूँगी. जिम करेगी तो तेरे लिए बेस्ट है. बिकॉज जिम करने पे तेरे को जरा अच्छा लगेगा. तो स्टार्टिंग में तेरे को पेन होगा, बट बाद में तेरे को बहुत अच्छा लगेगा, ये सोच ले. इसके लिए तू जिम कर. जितना जिम करेगा ना वर्कआउट करने पे, तेरे लिए भी अच्छा है. मालूम है, हेल्थ इश्यू होते हैं ना. मला कोण हसणार नाही ना जिम मध्ये. मला ती पण भीती वाटते. ऑकवर्ड फील पण होतं जिम मध्ये.
तुम्ही रिलेट करू शकता. ठीक आहे, आम्ही आता चाललो जिममध्ये. आता जिममध्ये भेटू. हे आहे आमचं गाव, आवडला रस्ता. जिममध्ये आलेलो आहोत. हा दीपक, गाईज आम्ही जिममध्ये आलेलो आहोत आणि हा मला ॲज युजल जबरदस्ती करतो. ऑब्विसली जबरदस्ती करणार, बिकॉज जिम कर असं करणार नाही. मेरे को नहीं करना है, मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. कोणता हे वाला करू का पहिले? तो मला बोलतो हे कर, सायकलिंग. ट्रेडमिल हल्लू 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 ट्रेडमिल हे काय आहे रे? हे पण सायकलिंग असेल. ओके, हे करूया. फुस, मला काहीच नाही येत. जिममधली झिरो नॉलेज आहे. लेट्स ट्राय. खरंच मला जिमची खूप गरज आहे, बिकॉज मी खूप जाड झालेली आहे. मी आहे पांडा आणि ही आहे माझी बकरी. ती बघ, इकडे बघ, तू कसा दिसतो माहिती आहे का? बकरीसारखा, बकरी. आणि मी आहे आज बरोबर लावतो जिम करायला. आज तुला नाही जिम करायला लावलं. ठीक आहे. हां, आता इथे शाने लावतोय. रोमॅन्टिक सॉन्ग नको लावू, मी आली म्हणून. मी नाही लावतो बर्थडे. वर्कआउटच असतं. आता इथे आपण काय गप्पाच मारायला नाही आले. वर्कआउट पण शिकव मला. थोडं बसते, माझे पाय दुखले. बसू आपण जरा. वाह दीदी, वाह दीदी. नहीं नहीं दीदी, वाह दीदी. व्हाट इज दिस? दीदी दीदी. छान आहे, मला आवडली जिम. छोटीशी आणि क्यूटची जिम आहे, खूप मस्त आहे. एवढे सारे डंबेल्स आहेत तिकडे. इथं आता हा करतोय. हळूहळू हळूहळू. समोर बघ तिकडं. बघा गाईज, आधी ही पण जिम करते. आहे तिला सांगा, तिला यायला, तेव्हा ती येईल. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. मार. हसायचं नाही. या शाळेने मला बोलून किती वर्कआउट केलं, करवलं.
तर गाईज आम्ही आलो जिमवरून आणि हाले फ्लेक्स मारत होता. माझी बॉडी झाली का बघ म्हणून यांनी जरा नाही टी-शर्ट झाली. काढलाय. नाही झाली माझी इग्नोर body. इग्नोर दिस इडियट पर्सन. आता भाई आपल्याला पूजा करायची. पूजा करायची. पण एक गोष्ट इथे मी सांगणार, मी जिम मध्ये गेली तर खरी, मी पहिला लय बोलत होती मी नाही करणार. पण जशी मी आतमध्ये गेली ते सर आले, मला बोलायला लागले कोण तुम्ही, ह्याला विचारलं पहिला कोण तुमची मिसेस का, बोलले हा, बोलला हा. मग ते बोलले ठीक आहे आज पहिला दिवस. मी म्हटलं हे कधी झालं हे असं आहे ना दीपक. मी म्हटलं नाही मी अशीच बघायला आली आहे. ते बोलले हां ठीक आहे मग बसा. मग मीच अचानक करायला लागली, ह्यानी मला घेऊन गेला, बोलले करू शकता तुम्ही असे बोलले. मग जसं मी स्टार्ट केलं त्यांनी मला खूप मोटिवेट केलं आहे ना. आणि मी टाकेल व्हिडिओ, ते बघाच तुम्ही. आजचा आमचा दिवस आज लवकरच सोडलं. मग आम्ही आलो घरी आल्यानंतर विचार केला आराम करूयात थोडा, म्हणजे थोडंसं जे टिफिन नेला होता तो खाल्ला आम्ही घरी येऊनच आणि थोडासा आराम केला. आणि मग हा भाई याला काय झालं आहे, आणि मला बोला चल, पहिला मीच बोलले मी येऊ का मी फक्त बघायला येईल. पण हा बोलला चल. मग मी गेले याच्यासोबत आणि मी केला आज वर्कआउट. तर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्ही बघा, हसायला पण येईल आणि थोडंसं विचित्र पण वाटेल, बट इट्स ओके. अभी स्टार्ट किया है मैंने. मैं रोज जाऊंगी, म्हणजे मी रोज जाईल की नाही मला माहीत नाही, पण मी स्टार्ट तर केलं आहे. पण आता बघू आहे की नाही, बघूयात आहे ना. काय बोलतो मला नाही माहिती गाईज मी रोज जाईल की नाही वर्कआउट करायला. पण एक मी ट्रायल बेसिसवरती आज गेली होती आणि खरं सांगू माझं शोल्डर एवढा पेन होते ना. आता मी फोन पण पकडलेला ना, मी असं पकडलेला, हात तिकडे घेतला आणि असं पकडला आहे. खरंच खूप शोल्डर पेन होतं आहे. आणि म्हणजे एवढं पण नाही, फर्स्ट डे होता तर त्यांनी एवढा पण नाही मला 15-15चं काय बोलतात त्याला, 15 कॉकटेल हा सगळं म्हणजे मी बघितलं. ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच जे थोडं बहुत कॅप्चर केलं. आणि दीपकने काय केलं आज, तू काय काय मी बायसेप मारला आज. काय नाही, नल्ला बॉडी आहे पण हे सुरुवात आहे आता. हां बघ, सुरुवातीला आपल्याला एवढा रिझल्ट पटकन नाही भेटत. जसं की ते सर आम्हाला बोलले, त्यांनी मला ॲक्च्युली खूप ॲप्रिशिएट केलं. कारण की ते बोलले की ती वजन उचलते, असं पण नाही. काय काय मुली कशा असतात तेवढ्या नाजूक असतात आहे की नाही, की त्यांना वजन उचलता नाहीत. पण मी अशी नाही, कारण की मी जिममध्ये कधी एवढी जास्त गेली नाही. पण जेवढं पण आहे ना, मी ज्योत्ताच्या इथं असताना एकदा त्यांच्यासोबत गेलेली, तेव्हा म्हणजे ज्योत्तासोबत म्हणजे जे फिबिन दादा आहे त्यांनी मला खूप म्हणजे थोडं बहुत त्या टायमाला शिकवलं होतं. मी टीशा ज्योत्ता आम्ही जायचो त्या टायमाला. तर मला असं माहिती आहे जिममध्ये काय काय असतं, पण मी एवढं सारं नाही केलं आहे. पण आणि घरी ज्योतिताईचा डंबेल्स पण असायचे, तर ते मी उचलायची, वजन उचलू शकते. पण जेव्हा आपण ते कंटिन्यू असं करतो, परत असं करतो, त्या हाताला जी रग लागते ना, तेव्हा त्याला बोलतात जिम. तर मला ते सर हेच समजत होते की वजन उचलणं किंवा कितीचं वजन मारतोय हे इम्पॉर्टंट नसतं. इम्पॉर्टंट हे असतं की किती कॉन्स्टंटली, किती म्हणजे सातत्याने आपण त्याला करतोय, असं कंटिन्यू करत राहतोय त्याला इम्पॉर्टंट. आणि जेव्हा इथे कळ येते, असं रग येते, तेव्हा त्याला बोलतात प्रॉपर तुम्हाला जमतं आहे. सो मी आज जेवढं केलं ते काय बोलतात दीपक त्याला, जे मी केलं त्याला काय बोलतात, हां कॉकटेल जिम केली आहे मी आज. मला एवढा जिमचे शब्द पण नाही माहीत, तर सगळं केलं थोडं बहुत हे ते.
तर चांगला दिवस होता. आता आम्ही लोक थोडं फ्रेश होतो आणि मला पण रांगोळी वगैरे काढायची बाहेर. आता वाजायला ऑलमोस्ट 7 वाजले. आज खूप म्हणजे लेट झाला पूजा करायला, देवा माफ कर. पण आम्ही पटकन आता फ्रेश होऊन थोडं हातपाय तोंड धुवून आम्ही पटकन पूजा करायला स्टार्ट करतो. आणि पोथी वाचत असते, जसं की मी तुम्हाला सांगितलं दर गुरुवारी विष्णू भगवानची. तर पोथी वगैरे वाचू आता आम्ही. आणि डिनरला काय परत तेच जसं की आज तर नॉनव्हेज दीपक नाही खाऊ शकत, गुरुवार आहे तर मी मग विचार केला की चणे आहेत, चणे उकडून त्याचं कालवण बनवेल. आणि आज सकाळी म्हणजे प्रोटीनमध्ये तेच ह्याचं रोजचं चालू आहे. तो जी स्मूदी बनवतो ती मला पण देतो. ॲक्च्युली मला ती नाही प्यायला पाहिजे बिकॉज त्याच्यामध्ये बनाना आहे आणि बनानाने तुला माहिती आहे दीपक अजून वेट जास्त होतं. मग मी विचार करते की मी फक्त ओट्स खाऊ दुधामध्ये टाकून, किंवा मग ते दुधामध्ये ना ओट्स ग्राइंड करून फक्त मी खाऊ, ती स्मूदी पिऊ. ड्रायफ्रूट्स, ओट्स, फक्त बनाना मी स्किप करते बिकॉज बनानाने ना वेट वाढतं. सो ते बनानासाठी तू घे आणि फक्त मी हे करेल. आणि राहिली गोष्ट, आज त्यांनी ती स्मूदी पिली त्याच्यानंतर ना म्हणजे हां ते चण्याचं स्प्राउट खाल्ला त्यांनी. आणि जसं की आम्ही आज लंचला तेच राईस होता, तो राईस खाल्ला. आणि मग ह्याच्यानंतर ना आम्ही जिमला गेलो. आजचा हाच दिवस होता, कवर नाही करू शकलो. सॅटर्डेला नक्की बघा, मी सॅटर्डेला लेग मारणार आहे. खूप वर्षानंतर, 3 वर्षानंतर लेग मारणार आहे. हा 3 सॉरी, हे काय 2. हां मी ऐकलंय की लेग मारताना जाम दुखतं. मी आजपर्यंत नाही केलंय लेगचा, जो पण केलाय तो अपर बॉडी वर्कआउटच केलाय, मी नाही केलंय कधीच. ज्योतिताई सोबत मी म्हणजे मी ज्योती आणि टीशा आम्ही लोक जायचो ना, त्या टायमाला मी टीशाला बघितलं होतं. ती पण फुल वर्कआउट करते, ज्योतिताई पण फुल वर्कआउट करते, दोघी पण छान. मला काय खाऊ दे, जिमवरून आले, मला खायला पण नाही दिला अजून. अरे पोस्ट वर्कआउट किती म्हणजे देते मी याला, असं नाही की नाही देत. आता त्याला चणे तिकडं चणे उकडून ठेवले ते खाऊ शकतो. अजून घरामध्ये चीज पडलाय, बनाना पडलाय, फ्रूट्स पडले, ते खाऊ शकतो माणूस, असं थोडी. आणि आता जेवण तर बनवणारच आहे मी, आहे की नाही. सो गाईज बघा, आजचा दिवस आम्ही नाही जास्त कवर करू शकलो, त्यामुळे इट्स ओके. तसं पण होतं कधी कधी माणसांकडून. आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, एकदा मी कामाला लागलो, आम्ही जॉबला कंटिन्यू जायला लागलो की मला तिकडचा व्हिडिओ कॅप्चर करता येईल की नाही माहीत नाही, बट इट्स ओके. बघू आता काय ते. आणि आता आम्ही पूजा वगैरे करतो.